इतकी त्या ठिकाणी नाजूक परिस्थिती होती. अहो 2 घास पोटासाठी सुद्धा भेटत नव्हते. ती काळाचा जर विचार केला तर त्या काळामध्ये सुद्धा त्या आई वडिलांनी आपल्याला त्या ठिकाणी लहानाचं मोठं केलेलं आहे. स्वतःचं पोट उपाशी ठेवून लेकरांचं पोट भरवलेलं आहे. आई खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर मैबाप एखादा मुलगा मोठा ऑफिसर झाला तर आई सगळ्यांना सांगते माझा मुलगा ऑफिसर झाला, मोठा जॉबला लागला. तिला आनंद इतका मावलेला असतो महाराज, आनंद इतका होतो तिला. म्हणून आई वडिलांची सेवा केली पाहिजे. कारण डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसेल, डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसेल, परंतु माती आड गेलेले आई वडील परत कधीच दिसणार नाही. म्हणून आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा, आहे त्यापर्यंत त्यांच्या आज्ञेचं पालन करा. एका कवित्रीने सुंदर प्रकारे वर्णन केलंय. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेच लागे जरी पायाला, पाणी येते आईच्या डोळ्याला. ठेच लागे जरी पायाला, पाणी येते आईच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. म्हणून आहे तोपर्यंत त्या आई वडिलांची सेवा करा. माईबाप आहे तोपर्यंत त्यांची किंमत करायला शिका. खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर हे कलियुग आहे. काही त्या आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं, मोठा ऑफिसर बनवला, अमेरिकेमध्ये डॉक्टर जरी झाला, इंजिनियर जरी झाला, तर एक फोन सुद्धा करू वाटत नाही महाराज आई वडिलांना. या आई वडिलांनी काबाड कष्ट करून एवढं मोठं केलं, त्याला एक सुद्धा फोन सुद्धा करू वाटत नाही. खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर आई इहलोक सोडून परलोकाला गेली तर गेल्याच्या नंतर सांगतात बाबा अरे तुझी आई आता या जगामध्ये राहिली नाही. त्यावेळी तो मुलगा म्हणतो काय असेल ते उरकून घ्या, मी तुम्हाला पैसे पाठवतो. म्हणजे आईचं तोंड सुद्धा पाहायला त्याला लाज वाटते महाराज. हे कलियुग आहे. परंतु खऱ्या अर्थानं जर सांगायचं झाला तर खऱ्या अर्थानं आदर्श मानावा या कीर्तक परिवाराला. सुंदर त्यांच्या मुलांनी सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, सुंदर असं नियोजन केलेलं आहे. Oh,
हॅलो 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 संसारा उठावे गोकरा आले या संसारा उठावे गकरा आलिया संसारा उठावे गोकरा संसारा उठावे शरण अवतारा पांडुरंगा शरण अवतारा आलिया संसारा उठावे गोकरा आलिया संसारा उठावे गकरा आलिया संसारा उठावे संसारा उठावे शरणा उदारा पांडुरंगा शरण अवतारा पांडुरंगा शरण अवतारा पांडुरंगा हे होय काळाचे धन कुबेराचे हे होय काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय मनुष्याचे काय आहे ते मनुष्याचे काय आहे देव विधाने देव विधाने हरी
मनुष्याची काय मनुष्याची काय
देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे निमित्ताचा धनी केलासे प्राणी निमित्ताचा धनी केलासे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवा सवे आटी पाडू तुसी देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे विठ्ठला विठ्ठला योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधामना अन्यौ च हस्तचरणा श्रवणत्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरी स्वामिनी मेरा जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन में वास जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माथा जयांची केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्मा तस्मै
श्री गुरवे नमः महायोग पीठे तटे भीमरथा वरं पुण्डरीकाय दातुं मुनित्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गकरो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावाज्ञ जीव धरार्थावतारम कलांकांकतिजो दिकामो दिवात्रम खालानी शवना पनोधार दक्षम समाधिस्थ मृत्यु भजे ज्ञानदेवम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर शरण शरण जे कनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा आलिया संसारा उठावे गुकरा आलिया संसारा उठावे गुकरा शरण जाऊ दारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी भगवत चिंतना करिता निवडलेला अभंग मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकाचे मैबाप योगियांची मौली वैष्णवान करणी भगवान श्री ज्ञानोबराया आदी करून सकल संताची चरण वंदना करून सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे असणारे अत्यंत लाडकी लढीवाळ भक्त नवे नवे तर ज्यांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असे असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे आद्यगुरु धर्मगुरु राजे आमच्या हातामध्ये टाळ आणि गळ्यामध्ये माळ हा आमचा परमार्थ आहे परंतु तुमच्या हातामध्ये तलवार आणि ढाल हा तुमचा परमार्थ आहे अशी उत्कृष्ट उपदेश करणारे जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबरायांचा अभंग आज आपण सेवेकरिता निवडला विठ्ठल
या अभंगाद्वारे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबरे आपल्याला सांगतात की बाबा रे, पवित्र असा मानव देह मिळाला, या संसारूपी नरदेहामध्ये तुमचा आमचा जन्म झाला. खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर हा संसार दुःखाचा आहे. मग या संसारामध्ये न गुरफटता तुम्ही काय करा, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला शरण जा. कारण ज्या देहाने आपण भगवंताची शरणागती स्वीकारणार आहोत तो असणारा नरदेह आपल्या मालकी हक्काचा आहे का? नाही. या देहावरती काळाची सत्ता आहे आणि जी धन संपत्ती प्रॉपर्टी हे माझं ते माझं म्हणतोय हे सगळं कुबेराचं आहे. निमित्त मात्र तुम्ही आम्ही आहोत. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की निमित्ताचा धनी केला असे प्राणी आणि माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. निमित्त मात्र तुम्ही आम्ही आहोत. देणाराही तो भगवान परमात्मा आहे आणि घेऊन जाणाराही तो भगवान परमात्मा आहे. म्हणून त्या भगवंताची शरणागती स्वीकारा. आलो ना या नरदेहामध्ये, या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर या नरदेहाचं सार्थक तत्व कशामध्ये आहे हे आपण ओळखलं पाहिजे. आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर भगवंताचं भजन केलं पाहिजे, भगवंताचं अखंड नामस्मरण केलं पाहिजे, तरच या नरदेहाचा उद्धार आहे, अन्यथा होणार नाही. या अभंगाद्वारे सुंदर प्रकारे वर्णन केलं विठ्ठल. आवाज थोडा बोलताना चिरकतोय. विठ्ठल विठ्ठल या अभंगाच्या विस्तृत चिंतनाकडे वळण्या अगोदर अल्पसा परिहार देणे हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. तो म्हणजे परात्पर परमेश्वर, परम राज्य परम रसिक, भक्तवंशल कल्पत्रो, भक्तवंशल दीनबंधू भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं, सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं, खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर सर्वांना माहिती आहे की किम निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन आहे. ज्यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं, प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त किंवा प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. ज्यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं अशी असणारी कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विलास किर्दक यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि मैबाप त्यांच्या पाठीमागे सुंदर असा परिवार आहे. त्यांचा मुलगा हरिभक्तपरायण कृष्णात महाराज किर्दक असतील, तसेच 3 मुली आहेत, मीरा राजेंद्र जाधव, शिला बापू कदम, शुभांगी युवराज जगताप, त्यांच्या सुनबाई प्रीती कृष्णात किर्दक, नातू शर्विल कृष्णात किर्दक, समस्त किर्दक परिवार. या कुटुंबावरती अत्यंत दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. तरी माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी, सकल साधू संतांच्या चरणी प्रार्थना करते, या दुःखातून सावरण्याची बुद्धी त्यांना देव विठ्ठल. मैबाप आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर जो जीव जन्माला आला त्याला एक ना एक दिवस मरावं लागणार आहे. हा सृष्टीचा नियम आहे. मरण अशी गोष्ट की कधीच कुणाला चुकलेली नाही. माऊली ज्ञानोबराय सुद्धा वर्णन करतात की उपजते नाशी नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपजणं म्हणजे काय हो? तर उपजणं म्हणजे जन्माला येणं. जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, हे असं चक्र काय होणार आहे? रहाट गाडग्यासारखं काय होणार आहे? फिरत राहणार आहे. मग जो जो जन्माला आला त्याला एक ना एक दिवस मरावं लागणार आहे. हा सृष्टीचा नियम आहे. परंतु जीवन जगत असताना मैबाप 2 प्रकारचे वर्ग पडतात. आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर जो भगवंताची सेवा करतो, भगवंताचं अखंड नामस्मरण करतो, त्यांना आस्तिक म्हणायचं. आणि ज्यांना आयुष्यामध्ये निस्ता आणि निस्ता पाप केले, आई वडिलांची सेवा केली नाही, त्या विश्वाच्या मालकाला जाणलं नाही, मानलं नाही, अशा लोकांना काय म्हणायचं? नास्तिक म्हणायचं. एक आहे आस्तिक वृत्ती आणि दुसरं आहे नास्तिक वृत्ती. आस्तिकांना परमार्थ मान्य आहे, परंतु नास्तिकांना परमार्थ मान्य आहे का? अशा लोकांना काही वेळेस प्रश्न पडतो की ताई, आस्तिकांनाही पडतो आणि नास्तिकांना सुद्धा पडतो की ताई, जोपर्यंत आमचे आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करणे हे आमचं कर्तव्य आहे. मुलांचं
कर्तव्य आहे, मुलींचं कर्तव्य आहे, सुनांचं सुद्धा कर्तव्य आहे की त्यांची सेवा करणं, त्यांच्या आज्ञेचं पालन करणं. परंतु ताई, ज्यावेळी आमचे आई इहलोक सोडून परलोकाला जातील, आई वडील गेल्याच्या नंतर ह्या ज्या काही विधी आहेत, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर 10वा 13वा वर्ष श्राद्ध हे का केलं पाहिजे? नाही केलं तर जमणार नाही का, असा प्रश्न पडतो की नाही? प्रत्येक जीवाला वाटतो की जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत त्यांची सेवा करणं हे कर्तव्य आहे. परंतु आई वडील इहलोक सोडून परलोकाला गेल्याच्या नंतर ह्या ज्या काही विधी आहेत हे करणं गरजेचंच आहे का? का बरं एवढे मोठे पाहुणे रावळे बोलवायचे? का बरं एवढा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी करायचा? अन्नदान करायचं, वस्त्रदान करायचं, ज्ञानदान करायचं, द्रवदान करायचं, गोदान करायचं, एवढा मोठा खर्च काय करण्याची गरज आहे? मैबाप, एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या आई वडिलांनी हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं. आईचे उपकार आपल्यावरती एवढे आहेत. त्या आईनं 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये पालन पोषण केलेलं असतं. एवढ्या गर्म यातना सोसून सुद्धा तिनं आपल्याला जन्म दिलेला असतो. त्या आई वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरिता हे केलेले प्रयत्न आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट जर सांगायची झाली तर जे मातृऋण असतं ते त्या ठिकाणी मुलांनी फेडावं लागतं, जे पितृऋण असतं तेही त्या ठिकाणी मुलांनी फेडावं लागतं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, हे जर सगळ्या विधी शास्त्र पद्धतीने केल्या तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद. तुकाराम महाराज म्हणतात की ह्या जर सगळ्या विधी केल्याच्या नंतर पितृ आपल्याला त्या ठिकाणी आशीर्वाद देत असतात. म्हणून ह्या सगळ्या विधी केल्या पाहिजेत. आणि जर ह्या सगळ्या विधी केल्या नाहीत तर पितृ आपल्याला शाप देत असतात. अहंकटा त्याची करीती पितर आणि वंशी दुराचारी. पित्र म्हणतात असा पुत्र नसल्याला बरा होता, कशाला जन्माला आला. म्हणून आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी शास्त्र पद्धतीने केल्या पाहिजेत. विठ्ठल मग आता तुम्ही म्हणता ताई याची सुरुवात कुठून होते, कशापासून होते, कधीपासून केली जाते? मैबाप नीट लक्ष देऊन ऐका. ज्यावेळी या नरदेहातून आत्मा बाहेर पडतो, पडल्याबरोबर डॉक्टर लोक सांगतात की आता हा जीवात्मा आपल्यामध्ये राहिला का? नाही. मग आपण लगेचच्या लगेच त्याच्यावरती अंतविधी करतो का? किती वेळ लावतो बरं? 3-4 तास कालावधी लागतो. का बरं लागतो? अरे तुम्ही म्हणता ताई आमचे लांबून लांबून नातेवाईक यायचे असतात म्हणून वेळ लागतो. मुले बाहेर गावी आहेत त्यांना यायला वेळ लागतो. मुले बाहेर गावी दिलेले आहेत त्यांना यायला वेळ लागतो, म्हणून एवढा कालावधी लागतो. परंतु याचं कारण हे नाही. मैबाप शास्त्रीय पद्धतीने सांगते, नीट लक्ष देऊन ऐका. ज्यावेळी या नरदेहातून आत्मा बाहेर पडतो तो 17 तत्वांमध्ये बाहेर पडतो. पडल्याबरोबर मैबाप यमाची दूत त्याला नेण्याकरिता येतात. या जीवात्म्याला मृत्यू लोकापासून स्वर्गाच्या दारापर्यंत जाऊन रिटर्न या मृत्यू लोकामध्ये येण्यासाठी वेळ लागतो. आता मृत्यू लोकाचं आणि स्वर्गाचं अंतर आहे 99 लाख किलोमीटर. फक्त संख्या लक्षात ठेवा. गणित शास्त्रामध्ये घटिका नावाचं प्रकरण आहे, त्याच्यामध्ये वर्णन केलेले आहे की या जीवात्म्याला मृत्यू लोकापासून स्वर्गाच्या दारापर्यंत जाण्याकरिता 4 घटिका लागतात. आता एका घटिकेमध्ये 24 मिनिटं, 24 चोक 96 मिनिटं जाण्याकरिता आणि तिथून रिटर्न येण्याकरिता 96 मिनिटं. 96 अधिक 96 बरोबर किती झाले? 192 मिनिटं. म्हणजे जवळपास कालावधी लागतो 3, 3.25, 3.5, 4 तासाचा कालावधी लागतो. म्हणून त्याच्यावरती कुठल्याच प्रकारचे अंतविधी करता येत नाही. मैबाप 80 लाखाचा बंगला असला, त्याच्यामध्ये 2-4 लाखाचं बाथरूम जरी असलं तर शेवटची आंघोळ कुठं घातली जाते हो? कुठं घातली जाते महिला मंडळ? बाहेर पटांगणामध्ये. पहिली आणि शेवटची आंघोळ बाहेर पटांगणामध्येच घातली जाते. याचा सत्य आहे. जो जीव जन्माला आला तो एक ना एक दिवस जाणार आहे, परंतु आलाही एकटा आणि जायचंय सुद्धा. आपल्या सोबत काहीच येणार नाही. मैबाप स्नान घातल्याच्या नंतर वडील जर गेले असतील तर त्यांच्या कमरेला एक उपरण बांधलं जातं. त्याचा शब्द आहे उपपावरण. ते कसं बांधलं जातं? अर्धा भाग बांधला जातो कमरेला आणि अर्धा भाग असा खाली रिकामा सोडला जातो. त्या रिकाम्या भागामध्ये 7 प्रकारचं कच्चं धान्य बांधलं जातं. आता मैबाप निघते ती प्रेत यात्रा. 4 खांदेकरी येतात, प्रेताला उचलतात. प्रेत विशीच्या बाहेर पडल्याबरोबर पहिला टप्पा येतो तो म्हणजे 20व्याचा
ओटा, 20व्याचा ओटा माहिती ना प्रत्येकाला. इथं 70, 75, 80, 90, 100 या रेंज मधले जे आजी आजोबा आहेत ना, त्यांच्या लवकर लक्षामध्ये येईल की 20व्याचा ओटा काय असतो. त्या ठिकाणी ते प्रेत टेकवलं जातं. जे 7 प्रकारचं कच्चं धान्य बांधलेलं आहे त्या ठिकाणी ते अर्पण केलं जातं. तो 17 तत्वाचा जीवात्मा त्या कच्च्या धान्यामध्ये प्रवेश करतो. आता ते प्रेत थेट स्मशानभूमीमध्ये जातं. स्मशानभूमीमध्ये गेल्याच्या नंतर आता विधी येतो, तो म्हणजे लाकडं ठेवायचा, बरोबर. परंतु लाकडं ठेवायच्या अगोदर आई जर गेली असेल तर हळदीचं स्वास्तिक काढलं जातं. वडील जर गेले असतील तर कुंकुवाचं स्वास्तिक काढलं जातं. त्याच्यावरती लाकडं ठेवले जातात, त्याच्यावरती ते प्रेत ठेवलं जातं. आता पुढचा विधी येतो, तो म्हणजे पाणी पाजण्याचा विधी, बरोबर की नाही. पाणी पाजण्याचा विधी, ज्येष्ठ मुलगा पाणी पाजतो, असा उलटा अंगठा करतो आणि त्या प्रेताला पाणी पाजतो. कारण अंगठा आणि तर्जनी मधला जो भाग आहे तो पितृस्थानाचा भाग आहे. आई वडील जर गेले असतील तर त्यांना पाणी पाजण्याचं काम हा अंगठा करत असतो. महिला मंडळ, आपल्या एका हाताला किती बोट आहेत हो? तुम्हाला माझी भाषा समजत नाही का? समजत नाही, व्यवस्थित ऐकू येतंय ना? मग बोलत चला, किती बोट आहेत? 5 बोट आहेत. या 5ही बोटाचं कार्य हे भिन्न भिन्न आहे, वेगवेगळं आहे. लक्ष देऊन ऐका. अंगठ्याचं काय काम आहे? आई वडील जर गेले असतील तर त्यांना पाणी पाजण्याचं काम हा अंगठा करत असतो. त्याच्या शेजारचं बोट आहे तर्जनी. तर्जनीचं काय काम आहे? एखादी वस्तू, एखादी गोष्ट जर दूर असेल, लांब असेल तर दिशा दाखवण्याचं काम ही कोण करतं? तर्जनी करत असते. बाबा, तुमच्याकडे एखादा व्यक्ती जर म्हटला हनुमंतरायांचं मंदिर कुठं आहे, तर आपल्याला जर जाणं शक्य नसेल तर आपण काय म्हणतो, ते तुम्हाला कळस दिसतंय का? तेच हनुमंतरायांचं मंदिर आहे. म्हणजे कोणत्या बोटानं दाखवतं बरं? याच बोटाने दाखवतं ना. म्हणजे दिशा दाखवण्याचं काम ही तर्जनी करत असते. त्याच्या शेजारचं बोट आहे मध्यमा. मध्यमेचं काय काम आहे? पूर्वीच्या काळी इथं आजीबाई आहेत ना, तुमच्या काळी काय ब्रश होती का? ब्रश होती का? नाही. पूर्वीच्या काळी बाया काय करायच्या? एका हातावरती मिश्री घ्यायच्या आणि या मधल्या बोटाने त्या ठिकाणी दात घासायच्या. म्हणजे दात घासण्याचं काम ही मध्यमा करायची. त्याच्या शेजारचं बोट आहे अनामिका. अनामिकेचं काय काम आहे? सकाळी लवकर उठल्याबरोबर आपण स्नान केलं, अंघोळ केली, देवपूजा करायला घेतली. देवपूजा करत असताना देवाला स्नान घातलं की आपण देवाला काय लावतो? तिलक लावतो. म्हणजे तिलक लावण्याचं काम ही कोण करत असते? अनामिका करत असते. महिला मंडळ, तुमच्या जर घरी एखादी सुवासिनी आल्याबरोबर आपण तिला हळदी कुंकू लावतो, बरोबर की नाही? हळदी कुंकू लावतो. कोणत्या बोटाने लावता बरं? यानंच लावता का? बऱ्याच बाया अंगठ्याने लावतात बघा. अंगठा कधी कोणाला दाखवायचा नाही. तिलक कुंकू लावायचं असेल तर या अनामिकेने लावायचं. म्हणजे तिलक लावण्याचं काम ही अनामिका करत असते. त्याच्या शेजारचं बोट आहे करंगळे. आता बऱ्याच लोकांना शाळा आठवली असेल पण ते नाही. माईबाप, त्याचं कार्य काय आहे लक्ष देऊन ऐका. ज्यावेळी विवाह होत असताना सप्तपदी घेत असतात, त्यावेळी ब्राह्मण काका सांगतात की नवरदेवाची करंगळी, नवरीची करंगळी एकमेकांमध्ये गुंतवा आणि 7 फेरं घ्या. म्हणजे 2 जीवांचं मिलन करण्याचं काम ही करंगळी करत असते आणि 2 जीवांचं ताडातोड करण्याचं काम हा अंगठा करत असतो. म्हणून अंगठ्याच्या नादी कधी लागायचं नाही. अंगठ्याचं काय काम आहे? आई वडील जर गेले असतील तर त्यांना पाणी पाजण्याचं काम हा अंगठा करत असतो. मैबाप, पाणी पाजण्याचा विधी झाल्याच्या नंतर अग्निडाग दिला जातो. पुढचा विधी आहे. आता हा विधी करतात की नाही माहिती नाही इकडं, परंतु आमच्या परळीकडे करतात बघा. माझं माहेर परळीकडे आहे, तिकडं करतात हा विधी. ज्येष्ठ मुलगा पुढे येतो, दोन्ही हात पुढे करतात. त्या दोन्ही हाताचे कोपरे जे आहेत पोटाला लागले पाहिजेत. इडा आणि पिंगळा हे 2 नाड्या असतात, त्याला स्पर्श झाला पाहिजे. पुढचा विधी येतो. 7 प्रकारच्या काठ्या असतात बघा, 1.25 फुटाच्या. इथं करतात का हा विधी? नसल्या कारणाने बरेच हे विधी टाळले जातात बरं का. 7 प्रकारच्या काठ्या असतात 1.25 फुटाच्या. कोणत्या कोणत्या? चंदन, बिल्व, उंबर, रुई, आंबा, पिंपळ, वड, अशा 7 प्रकारच्या काठ्या असतात 1.25 फुटाच्या. ज्येष्ठ मुलगा पुढे येतो, त्या अग्नीला पहिली प्रदक्षिणा घालतो, एक काठी उचलतो आणि त्या अग्नीमध्ये टाकतो. देहम दहती यज्ञम भवती. आता ते जळतं, ते प्रेत राहत नाही, तो यज्ञ सुरू होतो. माईबाप,
अशा प्रकारे त्या ठिकाणी 7 प्रदक्षिणा घालायच्या, 7 प्रकारच्या काठ्या त्या अग्नीमध्ये टाकायच्या. देहम दहती यज्ञ भवती, जळतं ते प्रेत राहत नाही. तो त्या ठिकाणी यज्ञ सुरू असतो, कारण ह्या यज्ञाच्या सामग्री आहेत. आणि यज्ञ सुरू असताना आता पुढचा विधी येतो. त्याच्या खांद्यावरती घागर दिली जाते बघा, पाण्याने भरलेली. आपण ती घागर कशाने फोडतो बरं? इकडं तिकडं कुठेतरी खडा बघतो, खडा उचलतो आणि त्या खड्याने ती घागर फोडत असतो. कुणी 3 प्रदक्षिणा मारता, कुणी 5 प्रदक्षिणा मारता. त्या ठिकाणी ते छिद्र पाडलं जातं आणि छिद्र पाडल्याच्या नंतर बरेच लोक इथं चुका करतात. त्या खड्याला काय नाव आहे बरं इथं? आश्मा का जीव खडा? आश्मा म्हणतात का? हा. त्या ठिकाणी त्या आश्म्याला बरेच लोक तिथंच उशा पायथ्याला ठेवून देतात, परंतु आश्मा घरी घेऊन यावा, स्वच्छ कोऱ्या वस्त्रामध्ये तो आश्मा ठेवावा. 17 तत्वाचा जीवात्मा त्याच्यामध्ये प्रवेश करत असतो. जिथं 10 दिवस आपण दिवा लावतो ना, त्या ठिकाणी तो खडा ठेवावा, तो जीव खडा ठेवावा, तो आश्मा ठेवावा माईबाप. आणि आता आपण वाट पाहतो दहाव्याची, बरोबर? दहाव्याची वाट पाहत असतो. दहाव्याच्या ठिकाणी जातो, दशक्रिया विधी होते. ब्राह्मण काका त्या ठिकाणी 3 पिंड पाडतात. मधलं पिंड आहे लिंगपिंड. ते लिंगपिंड ब्राह्मण काका म्हणतात की आता हे पाण्यामध्ये प्रवाहित करा. त्यावेळी तो जीवखडा तिथं घेऊन जावा. आश्मा घेऊन गेल्याच्या नंतर तोही पाण्यामध्ये प्रवाहित करायचा. केल्याबरोबर सगळी विधी संपन्न झाल्याबरोबर आता आपण कशाची वाट पाहतो? काकस्पर्श होण्याची. काक म्हणजे कावळा. कावळ्या शिवण्याची आपण वाट पाहत असतो माईबाप. बरेच लोक इथं नाराज होतात की कावळा शिवला नाही म्हणे, काकस्पर्श झाला नाही म्हणे, याचा जीव कोणामध्ये तरी गुंतला असेल, याचा जीव कशामध्ये तरी राहिला असेल, याला मोक्ष प्राप्त झाला नाही, याला मुक्ती प्राप्त झाली नाही. परंतु माईबाप असं काही नाही. मुक्ती प्राप्ती होते, परंतु लगेच्या लगे प्राप्त होत नाही. त्याचा प्रवास वर्ष श्राद्धापर्यंत चाललेला असतो. 10व्याचा विधी झाल्याबरोबर आता पुढचा विधी येतो, तो म्हणजे 13वा. 13व्याच्या दिवशी आपण अन्नदान करतो. त्या ठिकाणी पानाडी जेवण करण्याकरिता बोलवतात. महिना त्या ठिकाणी आपण सुरू करतो. 13वा झाल्याच्या नंतर आता तो जीव त्या ठिकाणी पुढच्या प्रवासाला लागत असतो. मध्ये एक वैतरणी नावाची नदी लागते. ती काय स्वच्छ पाण्याने भरलेली. या जगामध्ये जेवढी घाण नाही तेवढी घाण त्या वैतरणी नावाच्या नदीमध्ये असते. नवे तर 21 नरकाची घाण त्या वैतरणी नावाच्या नदीमध्ये असते. हडक, खच, मळ, मूत्र त्या ठिकाणी नदीमध्ये वाहिलेला असतो. ज्यांना आयुष्यामध्ये सत्कर्म केलंय, आई वडिलांची सेवा केली, गोमातेची सेवा केली, सकल साधू संतांची सेवा केली, त्यांना आयुष्यामध्ये सत्कर्म केलंय ना, त्या वैतरणी नावाच्या नदीच्या किनारे कामधेनू नाव गाय राहते. ती कामधेनू नावाची गाय काय करते? त्या जीवाला मदत करत असते. परंतु ज्यांना आयुष्यामध्ये निस्त पाप केलंय त्या जीवाला ती वैतरणी नावाची नदी डुबत जावं लागती माईबाप. ती वैतरणी नावाची नदी पार करण्यासाठी त्या गेलेल्या जीवाला एकूण 48 दिवस लागतात. किती? 48 दिवस. आता हे 13 दिवस अधिक 48 बरोबर किती झाले? 61 दिवस. बरोबर 61व्या दिवशी ती वैतरणी नावाची नदी तो 17 तत्वाचा जीवात्मा पार करतो. पुढे 2 रस्ते लागतात. एक आहे यम लोकाकडे जाणारा रस्ता आणि दुसरे आहे स्वर्गा लोकाकडे जाणारा रस्ता. ज्यांना आयुष्यामध्ये सत्कर्म केलंय तो जातो स्वर्गाच्या दिशेने. ज्यांना आयुष्यामध्ये निस्त पाप केलंय तो जातो यमाच्या दिशेने. बरं, निस्त जात नाही, हानीती मारीती यमाचे किंकर. त्या ठिकाणी यमाचे किंकर मारती तोडती जोडती
आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर सत्कर्म केलं पाहिजे. आता पुढे येतो तो म्हणजे चित्रगुप्ताची नगरी. चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये हा 17 तत्वाचा जीवात्मा जातो. गेल्याच्या नंतर मैबाप त्याचं त्या ठिकाणी कर्माची फाईल तयार केली जाते. यानं आयुष्यामध्ये किती पाप केलंय, किती पुण्य केलंय. उदाहरणाचं सांगायचं झालं तर कोणाकोणाच्या पंक्ती उठवल्यात, कोणाकोणाची लग्न मोडलीत, हे सगळं एका त्या ठिकाणी फाईल तयार केली जाते. कर्माची फाईल हा 17 तत्वाचा जीवात्मा हातामध्ये घेतो. त्या चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये जाण्यापर्यंत मैबाप या जीवात्म्याला एकूण 39 दिवस लागतात. किती? 39 दिवस. हे 61 दिवस अधिक 39 बरोबर किती झाले? 100 दिवस. बरोबर 100व्या दिवशी हा जीवात्मा चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये गेल्याच्या नंतर कर्माची फाईल हातामध्ये घेतो आणि थेट धर्मराजाच्या नगरीकडे निघतो. धर्मराजाच्या नगरीपर्यंत जाण्याकरिता या जीवात्म्याला 264 दिवस लागतात. किती? आता हे 100 दिवस अधिक 264 किती झाले? 364. म्हणजे वर्ष श्राद्धाच्या आदल्या दिवशी खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर आपल्या आई त्या ठिकाणी धर्मराजाच्या नगरीमध्ये पोहोचलेल्या होत्या. धर्मराजाच्या नगरीमध्ये जाण्याकरिता त्या ठिकाणी एक धर्मध्वज नावाचा चेकर आहे. ती फाईल तो चेक करतो. यानं आयुष्यामध्ये किती पाप केलं, किती पुण्य केलं सगळं चेक करतो आणि चेक केल्याच्या नंतर तो ठरवतो याला चांगल्या रस्त्यानं पाठवायचं की याला वाईट रस्त्यानं पाठवायचं. पुढे गेल्याच्या नंतर धर्मराजाची नगरी लागते. नगरीमध्ये गेल्याच्या नंतर मैबाप धर्मराजा सुवर्ण असणाऱ्या सिंहासनावरती विराजमान आहेत. भगवान परमात्म्याचं अष्टप्रधान मंडळ बसलेलं आहे आणि हा 17 तत्वाचा जीवात्मा असा मध्यभागी उभा केलेला आहे. लक्ष देऊन ऐका. त्याच्या हातामध्ये कर्माची फाईल आहे मैबाप. आता याचा निकाल लागणार. मैबाप अष्टप्रधान मंडळ बसलेलं आहे ना, ती कर्माची फाईल घेतात, सगळं चेक करतात, सही शिक्का त्या ठिकाणी मारतात. धर्मराजाकडे ती फाईल जाते. धर्मराजा अर्थात यमराजाची त्या ठिकाणी तिकडं फाईल जाते. तो फाईल धर्मराजा चेक करतो आणि चेक केल्याच्या नंतर प्रसंग असा घडतो. आता याचा निकाल लागणार. परंतु निकाल लागण्याच्या अगोदर जसं या मृत्यू लोकामध्ये कोर्ट आहे, वकील आहे, त्याच पद्धतीने साक्षीदार सुद्धा आहे. त्याच पद्धतीने वर गेल्याच्या नंतर कोर्ट आहे, वकील आहे, साक्षीदार सुद्धा आहे. तुम्ही म्हणता ताई तुम्हाला कसं काय माहिती? मी परवा दिवशी जाऊन आले. मी सांगत नाही, शास्त्रामध्ये त्या ठिकाणी आहे मैबाप. आता धर्मराजाकडे ती फाईल गेल्याच्या नंतर 5 साक्षीदार बोलवले जातात. कोणते कोणते? पहिला साक्षीदार आहे प्रकृती, दुसरा आहे धरणी माता, तिसरा आहे सूर्यदेव, चौथा आहे चंद्रदेव आणि 5वा आहे गणपती बाप्पा. त्या ठिकाणी 5 साक्षीदार बोलवले जातात. साक्षीदार बोलवल्याच्या नंतर आता हे साक्ष देण्याकरिता उपस्थित असतात. प्रकृती म्हणजे भगवंताचा अंश 24 तास आपल्या सोबत असते. भगवंताचा अंश आपल्या सोबत असतो. त्या ठिकाणी प्रकृती साक्ष देते. साक्ष दिल्याच्या नंतर आपल्याला वाटतं मैबाप मला बघणारा कुणी, एक म्हण आहे बघा, त्या ठिकाणी मांजर डोळे झाकून दूध पिते आणि तिला वाटतं मला बघणारा कुणी नाही, परंतु तिला सगळेजण बघत असतात. त्याच पद्धतीने या जीवालाही तसंच वाटतं. कळत नकळत घडलेलं पाप असतं. आपल्याला वाटतं मला बघणारा कुणी नाही, परंतु धरणी मातेची 24 तास नजर आपल्यावरती असते. त्या ठिकाणी धरणी मातेची साक्ष दिल्याच्या नंतर तिसरी साक्ष आहे सूर्यदेवाची, चौथी साक्ष आहे चंद्रदेवाची आणि 5वी साक्ष त्या ठिकाणी गणपती बाप्पा देत असतात. असे 5 साक्षीदार बोलून साक्ष देत असतात. साक्ष दिल्याबरोबर आता याचा निकाल लागणार महाराज. परंतु निकाल लागण्याच्या अगोदर मैबाप धर्मराजा यमाचे दूत घेऊन या 17 तत्वाचा जो जीवात्मा आहे परत या मृत्यू लोकामध्ये पाठवला जातो. 300 त्या ठिकाणी 64व्या दिवशी त्या ठिकाणी मैबाप इथं आल्याच्या नंतर म्हणजे वर्ष श्राद्धाच्या दिवशी पहाटे 4 वाजता हा जीवात्मा इथं येतो. आल्याच्या नंतर माझ्या मुलाने किती नामसंकीर्तनाचं आयोजन केलंय. सुंदर असं भजन चाललेलं आहे, सुंदर असं नामसंकीर्तन चाललेलं आहे. अन्नदान केलंय, वस्त्रदान केलंय, ज्ञानदान केलंय, द्रवदान केलंय, गोदान केलंय. जेवढं काही त्यांच्या मुलाने वर्ष श्राद्धापर्यंत जे पुण्य केलेलं आहे ते मुलाचं पुण्य घेऊन हा जीवात्मा परत
मृत्यू लोक सोडून स्वर्गाकडे जातो. त्या धर्मराजाच्या नगरीमध्ये जातो. धर्मराजाच्या नगरीमध्ये गेल्याच्या नंतर मैबाप आता त्याचा निकाल लागणार. निकाल लागत असताना मैबाप त्याचे 3 भाग केले जातात. जो 17 तत्वाचा जीवात्मा आहे ना, त्याचे 3 भाग केले जातात. एक जातो पितृस्थानाकडे, दुसरा प्रकृतीमध्ये विलीन होतो आणि तिसऱ्या भागामध्ये आता याला नरकाची प्राप्ती आहे का, याला स्वर्गाची प्राप्ती आहे का, अति दुर्लभ असणारा नरदेह त्या ठिकाणी प्राप्त आहे. बरोबर दुपारी आज 12 वाजता त्याचा निकाल लागला जातो. म्हणून हे वर्ष श्राद्धापर्यंत त्याचा प्रवास चाललेला असतो. विठ्ठल म्हणून मैबाप आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर भगवंताचं भजन केलं पाहिजे. भगवंताचं अखंड नामस्मरण केलं पाहिजे. कारण जो जीव जन्माला आला त्याला एक ना एक दिवस मरावं लागणार आहे. मरण अशी गोष्ट की कधीच कुणाला चुकलेली नाही. हा मनुष्य देह पराधीन आहे. गीत रामायणामध्ये सुंदर असं वर्णन केलेलं आहे. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कोण या जगात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा, पराधीन हे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. 2 मुंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा वेळ मानसाचा, पराधीन हे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. हा मनुष्य देह पराधीन आहे. हा नरदेह कधी जाईल सांगता येत नाही. म्हणून हा नरदेह जाण्याच्या अगोदर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला शरण जा. हेच महाराज अभंगाच्या प्रथम आलिया संसारा उठावे गो करा
शरण जा उदारा पांडुरंगा. जगद्गुरु तुकोबरा या अभंगाद्वारे वर्णन करतात की बाबा रे, या संसारूपी नरदेहामध्ये आल्याच्या नंतर या संसारामध्ये न गुरफटता तुम्ही काय करा, त्या भगवान परमात्म्याला शरण जा. कारण ज्या देहाने आपण भगवंताची शरणागती स्वीकारणार आहोत, तो असणारा नरदेह आपल्या मालकी हक्काचा आहे का? यावरती, या नरदेहावरती काळाची सत्ता आहे. काळ आपल्यावरती कधी झडप घालेल सांगता येत नाही. आपण सर्वजण इथं कीर्तनाला आलोय, कीर्तन संपेपर्यंत राहतो की मध्येच अटॅक येऊन जातो, सांगता येतं? तुम्ही असो नाहीतर मी असो, या नरदेहाची क्षणाची सुद्धा गॅरंटी नाही. जन्माची तारीख प्रत्येकाला माहिती, परंतु मृत्यूची तारीख माहिती का हो? म्हणजे मरण अशी गोष्ट आहे, कधी येईल सांगता येत नाही. मैबाप, त्या भगवान परमात्म्याने आवाज दिल्याबरोबर आपल्याला हा नरदेह सोडायचा आहे. एका क्षण भंगूर नाही भरवसा नाही. हा नरदेह कधी जाईल सांगता येत नाही. त्या विश्वाच्या मालकांना आवाज दिल्याबरोबर आपल्याला हा नरदेह सोडायचा आहे. वर्णन केलंय, जिंदगी का किराए का घर है, जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बनाना पड़ेगा. जिंदगी का किराए का घर है, जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बनाना पड़ेगा, एक ना एक दिन बनाना पड़ेगा, एक ना एक दिन बनाना. ताली बजा, ताली. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत ना ताकत. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत ना ताकत. वक्त ऐसा भी, वक्त ऐसा भी, वक्त ऐसा भी आएगा नाता, तुझको बातों पे चलना पड़ेगा. जिंदगी का किराया का घर है, एक ना एक दिन बनाना पड़ेगा.
मुझको काटो पे चलना पड़ेगा, जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. त्या विश्वाच्या मालकाने आवाज दिल्याबरोबर आपल्याला हा नरदेह सोडायचा आहे माईबाप. म्हणून या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करून घ्या. कारण तुका म्हणे तुला सोडविना कोणी आणि एका चक्रपाणी वाचून या. या संकटाच्या काळामध्ये सोडवणारा फक्त आणि फक्त तो भगवान परमात्मा आहे. म्हणून त्या भगवंताला शरण गेलं पाहिजे, त्याचं अखंड नाम चिंतन केलं पाहिजे, अखंड भजन केलं पाहिजे. तुम्ही म्हणता ताई कसं करावं? ठाईच बैसून करा एक चित्त आवडी अनंत. ठाईच बैसून आपण एकाग्र मनाने एकाग्र चिंतनाने भगवंताचं भजन केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणता ताई एकाग्र मनाने एकाग्र त्या ठिकाणी मनाने भगवंताचं भजन करायचं शक्य नाही आम्हाला. त्याच्यासाठी सांगितलंय कामामध्ये काम काही म्हणा. आपण कामामध्ये सुद्धा भगवंताचं भजन करू शकतो, भगवंताचं अखंड नामचिंतन करू शकतो. सांगू, हाताने जरी भाकरी थापल्या तर मुखाला काही काम आहे का? हो आहे का? का तुम्हाला असतं? नाही ना. या मुखाने भगवंताचं भजन करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला स्वयंपाक किती तास चालतो बरं? तुम्ही करीत नाहीत काय स्वयंपाक? किती तास चालतं? 1 ते 2 तास आपण स्वयंपाक करतो, बरोबर? स्वयंपाक करत असताना मनांमध्ये जर कुविचार आणले, वाईट विचार आणले, विचार करायला लागलो, हिची सासू आली होती, तिची सून आली होती, हिच्या सासूनं असंच म्हटलं, तिच्या सासूनं तसंच म्हटलं, हिच्या सुनानं तसंच केलं. आपल्या मनामध्ये जर आपण निंदा करायला लागलो, कुविचार आणले, वाईट विचार आणले, तर ते स्वयंपाकामध्ये ते गुण उतरत असतात. म्हणून घरामध्ये भांडणं होतात. भांडणं होण्याचं एकच कारण आहे, भांडणं होऊ नये यासाठी उपाय सांगते, नीट लक्ष देऊ नये का? स्वयंपाक करत असताना आपण भगवंताचं भजन केलं, भगवंताचं अखंड नामचिंतन केलं, त्या विश्वाच्या मालकाला आपलंसं केलं, तर तो स्वयंपाक फक्त स्वयंपाक राहत नाही, महाप्रसाद होतो. म्हणून स्वयंपाक करत असताना काय केलं पाहिजे? भगवंताचं भजन केलं पाहिजे, भगवंताचं अखंड नामचिंतन केलं पाहिजे, त्या विश्वाच्या मालकाला आपलंसं केलं पाहिजे. कारण जो हा नरदेह आहे, या नरदेहावरती काळाची सत्ता आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? आपलं काय आहे का? जो जीव जन्माला एक आलाही एकटा आणि जायचंय सुद्धा. धनाने भूम पशवश्च गोष्टी भार्या गृहद्वारे जन स्मशाने देह चित्तायाम परलोक मार्गे कर्मानो भोगच्छती जीवयकः. आपल्या सोबत काय येणार? घर हे भूमीतच राहणार आहे, बँकेतच राहणार आहे. पशु पक्षी प्राणी हे ज्याच्या त्याच्या गोठ्यामध्येच राहणारी आहे. भार्या गृहद्वारे म्हणजे आपली पत्नी ही दाराच्या उंबरठ्यापर्यंतच राहणार. हे जण फक्त आणि फक्त स्मशानापर्यंत राहणार. आपल्या सोबत नेमकं काय येणार? तर कर्मानु गोगच्छती जीवयकः. केलेलं कर्म आणि पाप पुण्याची शिदुरी, बाकी आपल्या सोबत काहीच येणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे, भगवंताचं अखंड नामचिंतन केलं पाहिजे. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण वारकरी भजन घेऊ. सर्वांनी वरती हात करा. पुरुष वर्ग, महिला मंडळ सर्वांनी, पुरुष वर्गांनी सुद्धा दोन्ही हात वरती करा. केले? मुखाने टाळी आणि हाताने भजन करायचंय. मुखाने टाळी वाजवता येते का? कुशाल मान हलवताय. या मुखाने भगवंताचं भजन करा आणि या 2 हाताने टाळी वाजवा. विठोबा कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलेलं आहे. सुंदर प्रकारे त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. मैबाप जोपर्यंत आई वडील आहेत ना, तोपर्यंत त्यांची सेवा केली पाहिजे. कारण माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. तुम्ही कुठल्या तीर्थाला गेला नाही तरी चालेल, परंतु घरी जर आई वडील असतील तर त्या ठिकाणी त्यांची सेवा करा, त्यांच्या आज्ञेचं पालन करा. कारण या जगाच्या पाठीवर जर सांगायचं झालं तर असं एकमेव न्यायालय आहे, त्या न्यायालयामध्ये सगळे गुन्हे माफ केले जातात. ते न्यायालय म्हणजे आईचं न्यायालय आहे. आपल्या लेकरानं कितीही मोठा गुन्हा करू द्या, कितीही मोठा गुन्हा करू द्या, आपल्या लेकराची चूक पदरामध्ये घेणारी ही एकमेव जर सांगायचं झालं तर ही माय माऊली आहे. आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर आई वडिलांची सेवा केली पाहिजे.
कारण त्या आई वडिलांनी हाडाचं काडं रक्ताचं पाणी करून आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं. त्या आईने 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये पालन पोषण केलेलं असतं. आपल्याला माहितीत गर्भयातना कशा असतात. त्या सगळ्या गर्भयातना सोसून तिनं आपल्याला जन्म दिलेला असतो. मैबाप स्वतःचं पोट उपाशी ठेवून लेकरांचं पोट बनवणारी ही आई आहे. त्या काळात जर पाहायचं गेला तर पूर्वीचा काळ इतका गरीब परिस्थिती होती महाराज. त्या काळामध्ये इतकी त्या ठिकाणी नाजूक परिस्थिती होती. अहो 2 घास पोटासाठी सुद्धा भेटत नव्हते. ती काळाचा जर विचार केला तर त्या काळामध्ये सुद्धा त्या आई वडिलांनी आपल्याला त्या ठिकाणी लहानाचं मोठं केलेलं आहे. स्वतःचं पोट उपाशी ठेवून लेकरांचं पोट भरवलेलं आहे. आई खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर मैबाप एखादा मुलगा मोठा ऑफिसर झाला तर आई सगळ्यांना सांगते माझा मुलगा ऑफिसर झाला, मोठा जॉबला लागला. तिला आनंद इतका मावलेला असतो महाराज, आनंद इतका होतो तिला. म्हणून आई वडिलांची सेवा केली पाहिजे. कारण डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसेल, डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसेल, परंतु माती आड गेलेले आई वडील परत कधीच दिसणार नाही. म्हणून आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा, आहे त्यापर्यंत त्यांच्या आज्ञेचं पालन करा. एका कवित्रीने सुंदर प्रकारे वर्णन केलंय. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेच लागे जरी पायाला, पाणी ते आईच्या डोळ्याला. ठेच लागे जरी पायाला, पाणी ते आईच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. म्हणून आहे तोपर्यंत त्या आई वडिलांची सेवा करा. मैबाप आहे तोपर्यंत त्यांची किंमत करायला शिका. खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर हे कलियुग आहे. काही त्या आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं, मोठा ऑफिसर बनवला, अमेरिकेमध्ये डॉक्टर जरी झाला, इंजिनियर जरी झाला, तर एक फोन सुद्धा करू वाटत नाही महाराज आई वडिलांना. या आई वडिलांनी काबाड कष्ट करून एवढं मोठं केलं, त्याला एक सुद्धा फोन सुद्धा करू वाटत नाही. खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर आई इहलोक सोडून परलोकाला गेली तर गेल्याच्या नंतर सांगतात बाबा अरे तुझी आई आता या जगामध्ये राहिली नाही. त्यावेळी तो मुलगा म्हणतो काय असेल ते उरकून घ्या, मी तुम्हाला पैसे पाठवतो. म्हणजे आईचं तोंड सुद्धा पाहायला त्याला लाज वाटते महाराज. हे कलियुग आहे. परंतु खऱ्या अर्थानं जर सांगायचं झाला तर खऱ्या अर्थानं आदर्श मानावा या कीर्तक परिवाराला. सुंदर त्यांच्या मुलांनी सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, सुंदर असं नियोजन केलेलं आहे. नियोजन केले. खऱ्या अर्थानं जर सांगायचं म्हणून आहे तोपर्यंत त्या आई वडिलांची सेवा करा. कीर्तनामध्ये ज्यांची कीर्तन 7 आहे अशी असणारी ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था दहीगाव, संस्थापक अध्यक्ष हरिभक्त पारायण धनंजय महाराज कदम असतील, त्यांच्या अंतकरणापासून खूप खूप आभार मानते. एकदा बाल गोपालांसाठी जोरदार टाळी वाजवा. जे मार्गदर्शक आहेत असे असणारे हरिभक्त पारायण सागर महाराज बोराटे असतील, तसेच गायनाचार्य हरिभक्त पारायण महावीर महाराज फुले असतील, हरिभक्त पारायण मनोज महाराज मोरे असतील, अंतकरणापासून त्यांचे खूप खूप आभार मानते. गायनाचार्य हरिभक्त पारायण चंद्रकांत महाराज दीक्षित सर असतील, त्यांच्या अंतकरणापासून खूप खूप आभार मानते. तसेच हरिभक्त पारायण आप्पासो महाराज वाघमारे, त्यांच्या अंतकरणापासून खूप खूप आभार मानते. सुंदर अशी त्या ठिकाणी गायनाची साथ दिली.
ज्यांची मृदंगाची साथ आहे अशी असणारी हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज कदम असतील, त्यांचे अंतकरणापासून खूप खूप आभार मानते. तसेच हरिभक्त परायण विशाल महाराज इभाड असतील, त्यांचे अंतकरणापासून खूप खूप आभार मानते. ज्यांची हार्मोनियमची साथ हरिभक्त परायण महादेव महाराज सावंत असतील, त्यांचे अंतकरणापासून विनेकरी हरिभक्त परायण लालसो महाराज किर्दक बाबांची अंतकरणापासून खूप खूप आभार मानते. खऱ्या अर्थानं माझे पती सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, अंतकरणापासून त्यांचे खूप खूप आभार मानते. सर्व गायनाचार्य टाळकरी माळकरी वारकरी असतील, तुम्ही श्रोतेजन मंडळी असतील, महिला मंडळ पुरुष वर्ग असतील, चॅनल ओम साई क्रिएशन सुंदर असं त्या ठिकाणी त्यांची उपस्थिती आहे. दादांची अंतकरणापासून त्यांची खूप खूप आभार मानते. सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होते, सकल साधू संतांच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या वाणीला इथेच पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर